आपल्याला परीक्षेमध्ये बारचा एक इक्वेशन येतो, ठीक आहे. तो बारचा क्वेश्चन आपल्याला काय येतो की बार जे आहेत एका पाठोपाठ एकमेकांना असे चिटकवलेले आहेत, बरोबर का. आता तुम्ही जर बघायला गेलात तर याने बारला ना इथे जॉईंट केलेत बाळांनो. कधी कधी उदाहरणामध्ये हा जॉईंट राहत नाही, हा एकत्रितपणे हा बार येतो. कसा येतो तो बघू आपण पुढच्या उदाहरणामध्ये. आता सध्या बघा हा जो पण बार आपल्याला दिलेला आहे या बारचा आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलेले, टोटल इलॉंगेशन फाइंड आउट करायला लावले. तो इलॉंगेशन फाइंड आउट करायला याच्यासाठी आपल्याला ई ची व्हॅल्यू दिली आहे 210 GPa. तो 210 GPa याचा अर्थ असा झाला की ई इज इक्वल टू 210 GPa बराबर 210 × 10⁻³ MPa या पद्धतीने दिलेला आहे. पुढे तुम्हाला हा बार जो आहे त्याचे डायमीटर दिले बघा. 60 mm डायमीटर आहे, 80 mm आहे आणि 100 mm आहे. लांबी बघा 400 mm आहे, 600 mm आहे आणि 800 mm. ही सगळी डायग्राम इथे काढून ठेवलेली आहे. पुन्हा तुम्ही बघायला गेलात तर बघा या बारचं इथे लोड दिला आपल्याला. इथे लोड आहे 60 kN. इथे किती आहे बरं का, इथे 20 kN आहे. असं जॉईंट करून द्यायचं बघा. असा वाला आहे बरं का तो बार, असा जॉईंट बार आहे तो, असा प्लेन नाही आहे, ठीक आहे. तर मग आता आपण काय करणार, इथे किती kN लागते, 20 kN. इथे किती आहे 20 kN आणि पलीकडे किती आहे 60 kN. अशा पद्धतीची आपली आकृती आहे, अशा पद्धतीची आपली डायग्राम आहे. मला सांगा दिलेल्या आकृत्यामध्ये एकूण किती ब्लॉक आहेत, 3. ओके सगळ्यांना. आता कधी कधी या आकृत्यामध्ये तो फोर्स दाखवताना पीच्या स्वरूपात दाखवतो. म्हणजे इथे 20 न देता तो पी लिहून देईल. काय लिहून देईल, आणि त्याला म्हणतोय कॅल्क्युलेट पी. तर तुम्हाला मी सांगतो, समजा जर तरची बात करू आपण. इथे लिहून टाकलाय मी पी. काय लिहिलंय, अरे समजा इथे मी पी लिहून टाकलाय. तर मला सांगा याला शोधणं किती सोपं आहे. कसं बघा, इकडे जाणारे किती आहेत, इकडे जाणारे किती आहेत, हा आहे 20, हा आहे 60, इकडे जाणार आहेत 80, इकडे किती आहेत 80. आता हा बाण इकडे दाखवतोय म्हणजे हा बाण इकडे बघा हा 60 आहे. तर मला एक सांगा तुम्ही, इकडे जर 80 जातो तर इकडे पण 80 जायला पाहिजे ना. ऑलरेडी 60 जातो तर मग हा किती असणार 20. आलं का. तो अशी आकृती येते, पी शोधायला लावतो. तो जमेल का तुम्हाला, मग तो बघताच पी निघून जातो. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वापरायचं. हा इकडे जेवढा जातो तेवढा इकडे जाईल ना, तसं असंच राहतं. फॉर एक्झाम्पल जर त्याची बात करू, आता इथे लिहून दिलंय पी, इथे किती दिलंय बाहेर पी. तर मला सांगा पी हा काय आहे पी. मग बघा बरं का पीची व्हॅल्यू किती आहे. तुम्ही काय म्हणणार, इकडे किती जात आहे, हा चाललाय 60 आणि 20, हा किती झालाय 80 इकडे चाललाय. तर इकडे पण 80 जायला पाहिजे ना. मग समजा इथे 20 आहे, तो मग किती असणार 60. कधी कधी बाण उलटे पालटे कसे बी देऊ द्या ना, इकडे जाणारं बाण जेवढे असतील तेवढे तिकडे जातील. पण एका साईडचे देतात फिक्स मध्ये. हा समजलं का. या पद्धतीने आकृती आपल्याकडे आहे. आकृत्या किती आहेत या 3. तिघा आकृत्या काढून घ्या क्रमशीर. हे बघा, हा पहिला ब्लॉक, हा पहिला ब्लॉक, हा दुसरा ब्लॉक की बाळांनो, हा दुसरा ब्लॉक आणि हा तिसरा ब्लॉक. एनीबडी डाऊट, 3 ब्लॉक काढले. ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 3. कधीही पहिला ब्लॉक आणि तिसरा ब्लॉक या 3 ब्लॉक पैकी पहिला ब्लॉक आणि तिसरा ब्लॉक याच्यावरची फोर्सेस दाखवायची. नाही समजलं का. जसं की पहिला बॉक्स याच्यावर फोर्स कसा लागतो, इकडे एक्स्टर्न इथून ना, इथून इकडे नाही बघायचं, कोपऱ्यावरचे बघा, कोपऱ्यावर मधून नाही बघायचं, कोपऱ्यावरून 60 आहे ना, तो इथं पहिल्यावर लावणार मी 60 kN. इकडे 60 kN तर इकडे बी किती लागणार 60 kN. इकडचा कोपरा बघा 60 इकडे जातोय, तर इकडे 60 kN लागते बाळांनो, 60 kN. तर इकडे बी किती लागणार 60 kN. समजतंय का तुम्हाला. आता इथे बघा, या सेक्शनला आपण आलो. इथे बघायचं नाही. तुम्ही म्हणा की इथं दिलंय हे 20 लावून द्या सर ना, असं नाही करायचं. ही तुमची चूक आहे. ही काय तुमची चूक. मग तुम्हाला काय करावं लागेल, या मधल्या बॉक्सवरती किती लोड लावता येतो तुम्हाला शोधावा लागतो. तुम्ही याला एक्स लिहून देतात. काय लिहून देतात एक्स. पहिला बॉक्सला ताणला जातोय त्यामुळे हा पहिला बॉक्स कुठला बॉक्स आहे प्लसवाला. हा पण बॉक्स ताणला जातोय म्हणजे हा कुठला आहे प्लसवाला. जर याला कॉम्प्रेस करताना दिसलं असतं तर तुम्ही तर मायनस चिन्ह लिहिलं असतं. आलं का लक्षात. तो पहिला बॉक्स दुसरा बॉक्स आला का तुमच्या लक्षात. तिसऱ्या बॉक्सवरती हे फोर्सेस दाखवायचे नाही, मग काय करायचं एक्स दाखवायचा. जमेल का. बघा आता इकडे जाणारा पॉझिटिव्ह राहतो, इकडे येणारा निगेटिव्ह. एवढी बात क्लिअर आहे का. मला सांगा हे दोघं ब्लॉक जिथे कनेक्ट होतील बाळांनो, तिथं काय विषय होतोय, तिथे होतोय की 60 चालला तिकडे, 60 तिकडे चालला ना पॉझिटिव्ह, आणि एक्स इकडे चालला -x. नाही समजलं. 60 तिकडे चालला म्हणून. मग हे दोघं जिथं चिटकतात तिथं काय आहे रे मेन आकृतीमध्ये, तिथं 20 आहे, पण 20 बाळा तिकडे चालला म्हणून इज इक्वल टू 20 तर आहे पण तिकडे जाते म्हणून -20. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. मग करा बरं का काय होईल. हे बघा काय करणार मी, 60 मायनस अल्फा एक्स अल्फा इक्वल किती आहे -20 किती आहे. मग शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल.
हे उत्तर येते बाळांनो 80. किती येते 80. आता मी तुम्हाला तोंडी सांगतो एक कसं करता येईल. 80 किलो न्यूटन म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हा जो बॉक्स आहे याच्यावरती लोड किती लागतोय 80 किलो न्यूटन. समज जर उत्तर निगेटिव्ह आलं असतं काही प्लस मायनस या बॉक्सवर प्लस मायनस दाखवायचं नाही जे आहे ते लिहायचं इथं -80 लिहून दिलं असतं मी ताणलेलाच दाखवला असता उत्तर मायनस येते ना तो मी x -80 लिहून दिलं असतं काय प्रॉब्लेम आहे कळत आहे का नाही. हां एक्सची व्हॅल्यू जी येईल ती दाखवायची तिथं ती प्लस येऊ का मायनस येऊ जशी आहे तशी दाखवायची. याच्यामध्ये या ब्लॉक्समध्ये प्लस मायनस लिहू नका व्हॅल्यू इथं बाहेर लिहा असं बोलतोय मी. समजलं का इथपर्यंत 80 किलो न्यूटन आला. बरं तुम्हाला तोंडी काढायचं असला असता 80 तर काय केलं असतं डोकं लावा. हे बघा इकडे बाण कितीचा जातोय रे 60चा. मग इकडे जे बाण आहेत आता इकडे बी बाण किती जायला पाहिजे 60 ना. हा एक बाण तर इथं आहे दुसरा बाण इथं दिसतोय हा ऑलरेडी इथं 20 जातोय मग 100% हा किती पाहिजे. थांबा ऐका मी काय बोललो तुम्हाला एक्स आहे ना. हां हे बघा या दोघांचं कॅल्क्युलेशन आपल्याला किती पाहिजे 20. किती पाहिजे 20. आणि कुठल्या बाजूला तिकडच्या बाजूला तिकडे 20 जायला पाहिजे. मग मला सांगा बाळांनो जर तुम्हाला इकडे 20 पाठवायचा असेल तर इकडे हे बघा इकडे किती जातोय हा 60 जातोय ना म्हणजे 100% याच्यावरती 80 जायला पाहिजे इकडे. कसं हा 80 जर गेला तर 80 इकडे जातोय हा 60 मायनस होऊन जाईल म्हणजे 20 उरेल ना फक्त रे इकडचा. तर तुमचं लॉजिकली जाऊ शकतात किंवा आपलं बडी आहे हे वाला. एनीबडी डाऊट ओके का. चला आता आपण याचं उत्तर डायरेक्ट काढू शकतो. इथल्या इथे बी उत्तर काढलं असतं तरी चाललं असतं. आपण याचे हे दाखवून देऊया. लांबी सांगा डायमीटर आणि लांबी सांगा. याचा डायमीटर किती आहे 5 = 60 mm आणि लांबी किती आहे हे काय दिले ना 400 mm. दुसरा ब्लॉक काय 80 5 = 80 mm 600. इथे किती आहे 100 तो 5 = 100 mm आणि हा किती आहे बोला दादा कळतंय का ही आकृती आपली. आता आपण काय करणार हे ते 3 ब्लॉक आहेत. याचा पहिला ब्लॉक उचलूया तो ब्लॉक 1. याच्यामध्ये ΔL मी काढतो पहिल्या ब्लॉकमध्ये. काय फॉर्म्युला असतो आपल्याकडे PL/AE. वेगवेगळं काढतो कोणी एकत्र काढेल तो आपण वेगळा काढूया. तो डेल्टा म्हणजे या पहिल्या बॉक्समध्ये किती आता ताणतायत म्हणजे ताणला जाईल ना हा बॉक्स किती ताणला जाईल त्याला बोलतात ΔL चेंज है ना. मग कसं काढतात PL/AE. हे पी किती बाळा याच्यावरती लागलेला 60 किलो न्यूटन. मग कसं करणार 60 × 10³ हे लांबी किती याच्यावरती 400. आपण लांबी किती लावणार 400 बरोबर 400. हा एरिया किती आहे त्याचा π/4 × सर्क्युलर आहे ना तो डायमीटर देतोय म्हणजे सर्क्युलर येतो 60. कधी कधी चौकोनी बी देतात बरं का लक्ष राहू द्या. चौकोनीच्या केसमध्ये एरिया कसा काढणार लांबी गुणिले रुंदी. मग आता π/4 60चा वर्ग 60 का बरं कारण की त्याचा डायमीटर आहे 60 हे बघा 60चा वर्ग ओके. हा एरिया झाला. आणि ई काय बाळांनो ई चला ई दिला आहे 210 × 10³ 210 × 10³ मग मला सांगा हे सगळं आलं ना. सांग रे ΔL किती आला सांग. या पद्धतीने ΔL1 तुम्ही काढून द्या. आता आपण ΔL2 काढा बाळांनो. ΔL2 काय येईल PL/AE. पी किती आहे दुसऱ्या बॉक्सचा जो असेल तो घ्या पॉझिटिव्ह 80 आहे तो पॉझिटिव्ह 80 किलो न्यूटन आहे म्हणून 10³ हां. एल किती त्याची लांबी किती दुसऱ्या बॉक्सची 600. लांबी MM मध्ये पाहिजे तो MM मध्ये लिहिली. एरिया काय येईल डायमीटर दिला म्हणून π/4 × डायमीटर किती बाळांनो 80 तो 80चा वर्ग इंटू ई किती दिला आहे ई दिला आहे आपल्याला 210 × 10³ तर आपण काय करणार 210 × 10³ मग मला सांगा हे जर का आपण ΔL1 काढला तर हा बी किती लिहे पण सांगा वरचा किती सांगा 0 किती आहे पहिला किती आला 40.20 × 10⁻³ तो 40.42 × 10⁻³ हे खालचा काढा बरं चला तोवर मी तिसरं करून घेतो ΔL3 हे ΔL3 काय रे PL/AE तिसऱ्या आकृतीचा फोर्स किती तिसऱ्या आकृतीवरती कुठे तिसऱ्या आकृती 60 किलो न्यूटन आहे बाळांनो 60 × 10⁻³ एल किती आहे 800 तो PL एल किती आहे 800 डिवाइड बाय एरिया किती आहे π/4 × डायमीटर किती आकृतीचा 100 तो π/4 × 100चा वर्ग ई किती आहे रे 210 × 10⁻³ तो 210 × 10⁻³ ई आहे ना तो बरोबर PL/AE सांगा हे दुसरं किती आलं 45.47 45.47 × 10⁻³ घ्या तिसरं काढा. अशा पद्धतीने टोटल डेल्टा कसा काढणार ΔL1 + ΔL2 +
डेल्टा एल 3. सांगा बरं किती येते. लिहून टाकू. पहिलं किती आलं 40.42 इंटू 10⁻³ दुसरा किती आला 45.47 इंटू 10⁻³ प्लस तिसरा किती आणला तू 29.10 इंटू 10⁻³ मग तुम्ही काय करू शकतात बाळांनो तो तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये जे आन्सर येईल ते लिहायचं 19.10 इंटू 10⁻³ तो 10⁻³ कॉमन राहू द्या यांची बेरीज करा 40.42 प्लस 45.47 प्लस 29.10 आणि जे आन्सर येईल त्याला इंटू 10⁻³ करा. किती आलं 114.99 म्हणजे जवळजवळ 115 कळालं का 115 इंटू 10⁻³ याचा अर्थ असा झाला 0.115 mm कळालं का 0.115 mm एवढा लांबला जातो हा. ओके का. चला हे आन्सर आहे आपलं डेल्टा एल इक्वल टू टोटल इलॉंगेशन इज 0.115 mm.